मध्ये दाखल. सामन्याला सुरुवात. अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा या क्रीडा स्पर्धेसाठी येत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे येते ते आपल्याला पाहायचं. सामन्याला सुरुवात. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऋतिक. पहिलाच बॉल ऋतिक याचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. भरपूर चांगल्या कमेंट सध्याच्या घडीला चांदई टीमसाठी येत आहेत. कर्जतचा जो विभाग आहे त्यांनी अक्षरशः गाजवलाय, तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचा जो विभाग आहे त्यांनी गाजवलेला आहे. क्षेत्ररक्षण ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. क्षेत्ररक्षणाची सजावट आमच्या कॅमेरामनचं विशेष कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. एक धाव जे मात्र धावफलकावर. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. प्रतीकचं अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळत आहे. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहेत 2 धावा. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या देखील 2 आहे. 70-70चे बॉल या क्रीडा स्पर्धेत आजच्या दिवसासाठी खास करून वापरले जात आहेत, कारण प्रेक्षक वर्गाला पर्वणी म्हणून हे बॉल वापरले जात आहेत. 2 धावा आहेत धावफलकावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहेत सध्याच्या घडीला ऋतिक. श्री 11 चांदई कर्जत त्यांच्या विरुद्ध जय हनुमान जय बजरंग कारिवली या 2 संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक. ऋतिकचा बॉल पॅडवर आदळतोय. पंचांकडे अपील आणि ते अपील पंचाने उचलून धरलंय. महेशला आता यावं लागेल माघारी. हा पहिला धक्का जय बजरंग कारिवलीला. फलंदाज बाद. डीजे धनू हे संगीत स्पेशली कुणासाठी होतं? तुम्ही कुठेही जा, तुम्हाला दिल्लीला जा, मुंबईला जा, माधव ठाकरे सर सापडणार नाही. एक जबरदस्त अंपायर आहेत आणि स्पेशली आता त्यांच्यासाठी इथून पुढे डीजे एक चांगले संगीत प्ले करतील. लिस्ट तुमच्याकडे आले असेल, एक चांगले संगीत प्ले करा. आपल्याकडे धावसंख्या 2 आहे. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये पहिल्या फेरीतील अंतिम सामना भगवा चषक. 11 तारखेला झालेली सुरुवात. कधी 18 तारीख आली हे कुणालाच कळलं नाही. आता 19 आहे. सुरुवात 19ची झालेली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे एक बाद 2 धावा. ऋतिकला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. जय बजरंग कारिवली त्यांच्या विपक्ष श्री 11 चांदई कर्जत हे 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. मला वाटतं ज्या दिवशी लॉर्ड्स पडले दोन्ही संघ त्या लॉर्ड्समध्ये नव्हते, परंतु काही संघ अनेक ठिकाणी स्पर्धा असल्यामुळं इथं टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल तो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. ही वेगळी आदा आहे. म्हणजे ज्या प्रकारचे आताशे मोकळे केले जात आहेत दोन्ही हाताने, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आपल्याकडे धावसंख्या 3. एक फलंदाज बाद. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. इथं टाकलेला हा चेंडू पाकपुटला जात पंच करण्याचा प्रयत्न. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी श्री 11 चांदई कर्जत या टीमची आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे धावसंख्या 3. एक फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी. अचूकता, सातत्य. P1 मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी, कशा प्रकारचं फील्ड रिस्ट्रिक्शन, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांनी लावलेलं आहे त्याच प्रकारची गोलंदाजी ऋतिक या खेळाडूकडून श्री 11 चांदई कर्जत टीमसाठी होते. दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली भिवंडी. इथे बॅकफुटला गेले. फटका इथे सुंदर आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. भगवा
चषक चौकार 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत ती 7 धावा, एक फलंदाज बाद जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हरऑल जर आपण पाहिलं अप्रतिम कामगिरी 10 क्रिक लाईव्ह या टीमची स्वर्गंगा लाईट्स इव्हेंट्स, त्यानंतर डी.जे. धनू, 10 क्रिक लाईव्ह, त्यानंतर संपूर्ण ऑफिशियल टीम समालोचन कक्षाची, ऑफिशियल टीम पंचगिरी. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता स्वर्गंगा लाईट्स अँड इव्हेंट्स यांच्या माध्यमातून 6 दिवस प्रकाश झोत आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. 1-7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जे बजरंग कारिवली मोठे फटके घ्यावे लागतील. खूप मोठा फॅन बेस या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव आता गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल पाक टू बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनमध्ये पेट्रोलिंग करतील तोपर्यंत आलेले एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8, फलंदाज बाद झाला 1, षटक क्रमांक 2. साजन पाटील साहेब यांच्या वतीने एक पारितोषिक आलंय टीम जय बजरंग कारिवलीसाठी. चौकार हॅट्रिक 1000, षटकार हॅट्रिक 1000चं पारितोषिक आहे. 1 बाद 8 धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना 2, 5 षटकांची लढत. इथे टाकलेला हा चेंडू, वॉट अ शॉट. तिथे क्षेत्ररक्षक ते बनतील आता दर्शन. षटकार जबरदस्त टोला. साजन पाटील साहेबांचं नाव घेतलं आणि मैदानामध्ये मोहित चप्पाट मधून आला षटकार. थँक्यू रोशन वेकंडे उपस्थित आहेत. रोशन स्पेशली बोरशिदी टीमसाठी आणि तुमच्यासाठी साकेत झुंजाराव यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे टाकलेला हा चेंडू कमबॅक मैदानामध्ये करत असताना वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 1 बाद 14 धावा. चांगला चेंडू. या अगोदरचा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. नंतर गतीमध्ये परिवर्तन केलं. चांगला चेंडू इथे हाताळलाय गोलंदाजाने. 1 बाद 14 टीम जय बजरंग कारिवली. फुल टॉस चेंडू हवेत आहे. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. जय बजरंग कारिवलीच्या समर्थकांना आनंद देणारा हा चौकार. तर कशासाठी मागणी आहे? वेस्ट ऑफ हाईट. ओके, वेस्ट ऑफ हाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत. तिसरे पंच आता काय निर्णय आहे राज ठाकरे सर आमच्यापर्यंत पोहोचवतील. वेस्ट ऑफ हाईट बीमर आहे की नाही आपल्याला पाहायचं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार जो मात्र येताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 18 या धावसंख्येवर. जय बजरंग कारिवली हा संघ आपण पाहतोय. 1 बाद 18 षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील मोहित. चांगला चेंडू आणि खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. मोहितचं कौतुक व्हायला पाहिजे. भिवंडी क्रिकेट काय शिकवतं, आपल्या कारिवलीचं क्रिकेट काय शिकवतं ते दाखवत असताना सुंदर झेल इथे खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन मोहितकडून. मोहित बाद.
बॅट वैभवला पाहतायत आपण. शेवटचा बॉल अक्षय. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर जो मात्र आदळतोय. ओ तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमारेषेच्या जवळपास जो मात्र अडवलाय. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. बॅटच्या साह्याने इथे 2 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट. प्रथम बॅटिंग करत असताना जय बजरंग कारिवली फलकावर धावसंख्या 2 बाद 20 धावा. संधी देवा DJ धनू. ऐकूयात एक सुमधुर संगीत भगवा चषकामध्ये. बघूया कुणाला आमंत्रित केलं जातंय. श्री 11 चांदई कर्जतकडून. मला वाटतं ऋतिकला चाललं जातं. ही चांगली जी स्ट्रॅटर्जी असू शकेल कारण पहिल्या षटकात अवघ्या 7 धावा देत एक महत्त्वाची विकेट त्या मात्र ऋतिकने मिळवली आहे. तो गोलंदाजी मार्कवर तयार. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 20. ऑन स्क्रीन आपण पाहतायत ती शेकोटी पेटवली ती लगेच विजवायचे. बरका देवी जो आईस्क्रीम आहे तिथे शेकोटी पेटवली ती लगेच विजवायची विनंती. इथे टाकलेला हा चेंडू. हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. हो थँक्यू ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर परफेक्ट यॉर्कर याचं प्रत्युत्तरच आपल्याला पाहायला मिळालं नाही बॅटरकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पप्प्या खारीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्याहीसाठी आलेल्या आहेत. ते मैदानामध्ये दाखल आहेत. 3 बाद 20 षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा आहे. टेनक्रिक लाईव्हचं विशेष कौतुक करू. 6 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी म्हणजे सकाळी संध्याकाळ नाही म्हणता येणार त्याला सकाळ म्हणावं लागेल 4:30-5 वाजेपर्यंत लाईव्ह टेलिकास्ट दाखवतात. सर्व कॅमेरामन ऑपरेटर स्कोरर त्यांचं आपण कौतुक करू आणि स्पेशली मॅनेजर त्यांचं कौतुक करू. गोविंदजी कामत. पिंटू शेट उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. उजवलेचे पिंटू शेट इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 3 बाद 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 बाद 20. अचूकता ऋतिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्री 11 चांदई कर्जत त्यांच्या विरुद्ध कारिवली हा सामना मैदानामध्ये रंगतो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू शरीर भेदक मारा. काय गोलंदाजी केली जाते ऋतिक कडून त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये 3 बाद 20 धावा षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. गोलंदाज तयार ऋतिक. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात फसलाय तो पप्प्या. पप्प्या बॅक टू द पवेलियन.
आईस्क्यू थंडीचे दिवस आहेत. काही जणांनी अक्षरशः शेकोटी पेटवलीत आणि हे आईस्क्रीम खात आहेत. म्हणजे कुठून थंडी म्हणायची नक्की तरी? बरोबर ना? तेही आनंद घेतात क्रीडा स्पर्धेचा. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि आमचे कॅमेरामन त्यांना टिपतायत. त्यांचंही कौतुक आहे. 4 बाद 20 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते आता यश. सध्याच्या घडीला ते बजरंग कारिवली थोड्याशा अडचणीमध्ये वाढ होतीये. ऋतिकची गोलंदाजी अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. वेल बोल्ड. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतायत. या स्पर्धेचा तालुका हा जिंकला तो शिवम स्पोर्ट गेअर्स शहापूर. उपविजेता दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड. या स्पर्धेचा मुरबाड ग्रामीण हा जो मात्र आपण पाहिला तो जिंकला. या क्रीडा स्पर्धेमध्ये मनु स्पोर्ट बोरगाव आणि त्या क्रीडा स्पर्धेचा रनरअप राहिला साई किरण नवापाडा. एक जबरदस्त प्रदर्शन या 4 संघांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये राहिलं. 4 बाद 21 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पाहूया कामगिरी कशी होती. शेवटचा चेंडू या षटकातील ऋतिक. ऋतिकचं हे षटक ज्यामध्ये धाव आली फक्त 1 आणि विकेट आल्या 2. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झालं. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 4 बाद 21 टीम जय बजरंग कारिवली. डीजे धनू. स्क्रीन सध्याच्या घडीला मला वाटतं भरपूर दूरवरती आहेत. शेकोटी पेटवली. डीजे जसा वाजायला लागला ते शेकोटी पशे नाचतायत. त्यांना विनंती स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्याची काळजी घ्या. तुम्ही ऑन स्क्रीन दिसलेले आहेत. तुम्ही आज पाहू शकता, उद्या पाहू शकता, 15 वर्षांनी 20 वर्षांनी तुम्ही पाहू शकता. तुम्ही शेकोटी पेटवली होती 30व्या पर्वात आणि वाढत चाललेले शेकोटी. विनंती असेल 1 2 3 4 5 पहिले 3 होते आता 5 झालेत. जय बजरंग महाज. विनंती असेल ती शेकोटी लगेच विझवा ही विनंती. तिथे आयोजक कमिटीतील मेंबर येतील, तुमचा अपमान होईल, त्याला मजा नाही. 4 बाद 21 धावफलकावर धावसंख्या आपण पाहताय. शेवटची 2 षटकं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जसं महाजचं नाव आलं तिथे आकाश केला. पण त्याला माहिती आहे आकाश माडसे. इथे टाकला हा चेंडू. फटका दमदार. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. विकेट आली. अजून एक धक्का. यश बॅक टू द पॅव्हिलियन. 5 बाद 21 टीम जय बजरंग कारिवली. डीजे धनू. रातच्याही सत्र तुम्ही तुमचे जे हात आहेत ते चालवता हे कौतुक आहे तुमचं. 5 बाद 21 धावा. डीजे धनूचंही देखील विशेष कौतुक करू. रॉय ज्या प्रकारे लाईव्ह सगळ्यात अगोदर येतात त्या प्रकारे डीजे अगोदरच्याच दिवशी यावं लागतं. सेटअप लावावा लागतो. सकाळी सगळ्यात अगोदर यावं लागतं आणि सगळ्यात लेट ते जाताना आपल्याला पाहायला मिळतं. जिंकल्यानंतर देखील त्यांना डीजे वाजवावा लागतो. कारण प्रत्येक टीमची जी मात्र ख्वाहिश आपल्याला पाहायला मिळते. 5 बाद 21. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. काय गोलंदाजी केली जाते. श्री 11 चांदई कर्जत दबदबा निर्माण करते या मॅच मध्ये. अचूकता, सातत्य, पूर्ण गोलंदाजी. 2 षटकं ऋतिकची पाहिली त्याने प्रभावित केलं. राज आलेत आता आणि राजने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. कोणतीही धाव खर्च केलेली नाहीये. 5 बाद 21 टीम कारिवली.
अजून एक चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक. आता खेळ मैदानाच्या आतमध्ये 2च खेळाडूंमध्ये चालू आहे. एक म्हणजे गोलंदाज, दुसरा म्हणजे यष्टीरक्षक. 5 बाद 21. जबरदस्त अचूकता, सातत्य हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजीमध्ये चांदई संघाकडून. श्री 11 चांदई कर्जत. इथे टाकलेला हा चेंडू लेग बाईच्या रूपाने एक धाव. संघाचा धावसंख्या धावफलकावर 5 बाद 22. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहताय चौथं 5 षटकांची लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या 5 बाद 22 धावा आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा बॉल फुल टॉस आणि फुलटोल वसूल करत असताना फलंदाज अक्षय सिनियर त्याच्या बॅटमधून हा षटकार आहे. 6 धावा. त्या 5 बाद 28 आणि एक अंतिम षटक बाकी आहे. त्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं. श्री 11 चांदई कर्जत त्यांच्या विरुद्ध कारिवली या दोन संघादरम्यान चालू असलेला हा महत्त्वाचा सामना. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फॅन फॉलोईंग जे बजरंग कारिवली टीमचे तितकीच चांगली फॅन फॉलोईंग श्री 11 चांदई कर्जतचे. हे अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. आजच्या गटातून जो संघ निघेल तो चिंबीपाडा या टीमबरोबर सेमीफायनल खेळेल आणि तिथून जिंकणारा संघ साई स्पोर्ट खारबाव अर्थात ध्रुव 11 या संघाबरोबर मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ वाचवा. पंकज ऑन स्ट्राईक 3 चेंडू फेस केलेत. धाव अजूनही बनवले नाही म्हणजे अकाउंट त्यांनी उघडलेलं नाहीये. मनुस्फोट बोरगावचे ओनर आणि नेहमीच ऑफिशियल टीमवर प्रेम करणारे आमचे डॉक्टर विवेक कराळे साहेब या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं उपस्थित होत आहेत. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. कारण आपण एक आटच ठेवलेले आहे की मुरबाड तालुक्यातील जेवढे संघ म्हणजे 7 संघ जे बक्षीस जिंकलेले आहेत त्यातील 11च्या 11 खेळाडू आणि ओनर त्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे बक्षीस वितरणासाठी. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ती 29. 5 फलंदाज बाद. इथे टाकलेला हा चेंडू खाली राहिलाय. पंचांकडे खूप मोठा अपील आहे. पंचांचा नकार. थोडीशी स्माईल पाहायला मिळाली आतिशच्या चेहऱ्यावर. प्रत्येक मुवमेंट टिपला जातोय 10 क्रिक लाईव्हच्या कॅमेरामनच्या माध्यमातून आणि ते दाखवतात आमचे रोहित रॉय ऑपरेटर. त्यांचं कौतुक आहे. 5 बाद 29. शेवटचे 4 चेंडू जे मात्र शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सामना आपण मैदानामध्ये पाहतायत. पहिल्या फेरीतील भगवा चषकातील या 30व्या पर्वातील अंतिम सामना. 5 बाद 29. 4 चेंडू शिल्लक. इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेत जास्त उंची गाठली आहे. लांबी कमी आहे. डाऊन द बॉल फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. ओमकारने एक जबरदस्त झेल पकडलाय. फलंदाज बाद.
6 बाद 29 धावा. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. कामगिरी कशी होते ते पाहायचं. चला वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. न्यू बॅटर थोडंसं फास्ट. अक्षय ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 3 चेंडू इथे 3 चेंडूंमध्ये आता जास्तीत जास्त 10 ते 11 धावा बनवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. आमचे सुप्रसिद्ध आचार्य भगत साहेब यांचं विशेष कौतुक आपण करू या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सगळ्यांसाठी ऑफिशियलसाठी चहा नेहमी देत असतात या टाईमला. इथे टाकलेला हा चेंडू पंच आमच्या बाजूने वळतात. पंचांचा मात्र इशारा अवांतर. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 बाद 30 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 बॉल टू गो. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल. 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जय बजरंग कारिवली या टीमचा. दुसऱ्या बाजूला श्री 11 चांदई कर्जत. ज्या प्रकारची गोलंदाजी या संघाची राहिली आहे, कौतुकाची थाप या संघाच्या गोलंदाजांच्या खांद्यावर पडताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी केल्या. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि इथे चेंडू जाईल आता सीमा पार. अक्षय ज्युनियरच्या पाठमधून हा चौकार आहे. 4 रन. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. रक्षकाचा वेध घेणारा चेंडू पंच आमच्या बाजूने वळतील. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 बाद 35 धावा. 6 बाद 35. शेवटचे 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूंवर 1-2 मोठे फटके येतील का याच्याच अपेक्षेमध्ये आमचे परेशदादा उपस्थित होत आहेत. वेलकम परेशजी गोरड. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 6 बाद 35. शेवटचे 2 चेंडू. लास्ट टू गो. बिगिट केलाय. चेंडू उंची जास्त घेतली. लांबी कमी आहेत. क्षेत्ररक्षक आले. चांगला झेल. गोलंदाज पेल. विकेट. शेवटचा बॉल. न्यू बॅटर चला थोडंसं फास्ट. 35 लॉस ऑफ 7. थँक्यू जे शेवटची न्यू बॅटर झालं थोडंसं फास्ट. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शेवटचा चेंडू आहे. आज बॉल टू गो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील दोन्ही टीम, कारण यानंतर 4 सामने कव्हर करायचे आहेत. रॉय आता टाइम किती झालेला आहे सर? 1:53 झालेले आहेत. 4 मॅच म्हणजे कमीत कमी अजूनही 3 तास. शेवटचा चेंडू. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाज बाद. 8 बाद 35 धाबा. इथे श्री 11 चांदई कर्जत संघाला विजयासाठी 36 धावांचं लक्ष जे मात्र सेट केलं जय बजरंग कारिवली या टीमने. त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात सुनील शेळके सर यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद निखिलजी ठोंबरे सर. श्री 11 चांदाई कर्जत आणि त्यांच्या विरोधात कारिवली असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहात. तर या अगोदर 35 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. कारिवलीच्या वतीने 36 धावा बनवायचे दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी श्री 11 चांदाई कर्जतला. चांगली गोलंदाजी खरं तर सगळ्या गोलंदाजांच्या वतीने आपण पाहिली, ज्यामध्ये विशेषत्वाने जर विचार केला तर पहिलं षटक ऋतिकचं राहिलं, ज्याने फक्त 7 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर दुसऱ्या षटकामध्ये धावा 13 आल्या होत्या, तिथून मोमेंटम मिळेल असं वाटलं होतं कारिवली संघाला, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये ऋतिकने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली. त्याने फक्त 1 धाव खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केलं. तिथून फलंदाजीची कमान पूर्णपणे ढासळलेली आपण पाहिली. फलंदाजी ढेर झालेली आपण पाहिली, ती म्हणजे कारिवली संघाची. त्याने एकूण धावा बनवलेल्या आहेत 35 आणि 36 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये चांदई या संघाला. instruction सज्ज केलं जात आहे कारिवली संघाच्या वतीने. पाहायचं आहे पहिला गोलंदाज कोणता नियुक्त केला जाईल. टार्गेटचा विचार केला तर 36 धावांचं टार्गेट आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. कधी कधी या पद्धतीचे जे टार्गेट्स आहेत ते सुद्धा इंटरेस्टिंग झालेले आपण बघत आहोत, बघितलेले आहेत बऱ्याचदा. त्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. ज्या पद्धतीचा गोलंदाजीचा अटॅक कारिवली संघाकडे आहे, या 36 धावा बनवत असताना सुद्धा निश्चितच काही अडचणी ते फलंदाजांना आणू शकतात. गोलंदाजी निर्विवाद चांगली राहिली श्री 11 चांदई कर्जतची. ऋतिकचं विशेषत्वाने कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी ऋतिकने तिकडे केली. राज गोरे आणि मंगेश कोलंबे हे सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मोहितचा वापर इथे केला जात आहे. मोहित घरात आलेले आहेत गोलंदाजीसाठी. फलंदाजी तितकी चांगली राहिली नव्हती मोहितची. खरं तर कारिवली संघाचा हा जेन्युइन ऑलराऊंडर प्लेयर आहे, परंतु फलंदाजीमध्ये त्याला तिथे तितकी उपयुक्तता सिद्ध करता आली नव्हती. पाहिजे गोलंदाजीमधून कशा पद्धतीचं योगदान राहील मोहित घरतचं. 30 चेंडू आहेत, 36 धावा आहे, अशा पद्धतीचं इक्वेशन इथे आहे, की जे सोपं आहे क्रिकेटिंग टर्म्समध्ये, परंतु ते सोपं आहे की कठीण येणारे षटकच खरं तर आपल्यापर्यंत याचं उत्तर पोहोचवतील. कारण क्रिकेट म्हटलं की अनसर्टन्टी असते क्रिकेटमध्ये. या धावसंख्येवर सुद्धा प्रतिकार करण्याची क्षमता आहे कारिवलीकडे. पाहायचं आहे पहिला चेंडू, यावेळेस इथे फुलटॉस आहे आणि आउटसाइड एज लागत असताना पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू निघून जातोय. डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. निखिल ठोंबरे, आपण कुठे असाल तर विनंती असेल मुख्य व्यासपीठावर लगेच संपर्क साधा. चार धावा धावपलकर आहेत. पहिलाच चेंडू इकडे फेकला गेलेला आहे गोलंदाज मोहितच्या वतीने. अनलकी राहिले होते गोलंदाज, एज लागून चेंडू मागे गेला होता. ट्रॅकिंगला राज मागे गेले त्रास, त्यानंतर फटका खेळला. अत्यंत चांगला फटका मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खेळला जाणारा टिपिकल मॅन्डेटरी पॉवर प्ले शॉट. इथे 2 धावा त्यावर मिळत आहेत. या दोन्ही फलंदाजांना बॅकफुटला गेले होते, जागा बनवली होती. त्यानंतर स्कोअर ऑफ द विकेट पंचचा फटका खेळला होता फलंदाज राजने. राज गोरे मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झाले आहेत. सुनील शेळके सर, 1 मिनिट थांबवतोय तुम्हाला मी. मनुस्फोट बोरगाव संघ या स्पर्धेतील चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या स्पर्धेचे ओनर डॉक्टर विवेक कराळे साहेब, त्याचबरोबर पोलीस रवी अप्पा
त्याचबरोबर हरी बाबरे, कैलास बाबरे, मोहन कराळे, धनाजी बाबरे, सचिन बाबरे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात आणि या 5 ते 6 मान्यवरांच्या वतीनं माझ्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं मनापासून आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद सर्वांचं. 7 धावा धावपल करेत. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघितलं नाही. 36 धावांपर्यंत डाव पोहोचवायचा आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर एक धाव आलेली खरं तर आपण पाहिलेली आहे. प्रवास निश्चितच खडतर आहे तो म्हणजेच कारिवली संघासाठी, कारण त्याने पहिल्या डावामध्ये तितक्या धावा धावपलकोर जोडल्या नाहीत. पाहायचंय या षटकातील चौथा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज मोहित घरत तयार आहेत. यावेळेस बाउन्सरचा वापर केला गेलेला आहे आणि पंचांचा इशारा मिळतो. हा चेंडू वाईड आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आपट बार इथे आपटलेला होता गोलंदाज मोहितने. त्या लईमध्ये कारिवली संघाला खरं तर मी गेले अनेक वर्ष बघतो ती लई इथे कारिवली संघाला मिळालेली नाहीये या स्पर्धेच्या निमित्ताने. भिवंडीचा विचार केला तर गोरसई संघ या हंगामामध्ये टॉप करतोय. 6 फायनल्स त्यांच्या आपण बघतो. गोरसई नंतर जर विचार केला तर आपण टिंबवली संघ त्यांच्या खालोखाल येत आहे आणि त्यानंतर या हंगामातील 3 फायनल्स कारिवली संघाने सुद्धा आपल्या नावावर केले. त्यामुळे फायनलिस्ट संघ आहे. नेहमी स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्यांची होत असते. परंतु कधी-कधी विशिष्ट एका खेळाडूचा अथवा एखाद्या संघाचा वाईट दिवस असतो आणि त्यामध्ये तुमचं जे क्रिकेट आहे, त्या क्रिकेटसाठी तुम्ही जाणले जातात. त्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला खेळता येत नाही. परंतु पुन्हा-पुन्हा कौतुकाची थाप द्यावी लागेल चांदेई संघाच्या पाठीवर, कारण ज्या पद्धतीचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. यावेळेचा फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये टिपटॅचेल याचबरोबर फलंदाज बाद आहेत. मंगेश कोलंबे यावेळेस बाद होत असलेले आपण बघू शकू. ऑन स्क्रीन आपण रिप्ले बघूया. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. फटका खेळत असताना विशेषत्वाने फलंदाजाची हेड पोझिशन तिकडे लूज झाली होती आणि हेच महत्वाचं कारण इथे राहिलं की कनेक्शन चांगलं मिळालं नव्हतं या चेंडूवर. या फटक्यात या फलंदाजाला चांगला झेल टिपला गेला आणि त्याचबरोबर फलंदाज बाद झाले. 12 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आहे. या षटकामध्ये 2 चौकार आलेले खरं तर आपण बघत आहोत आणि त्याचबरोबर एक वाईट सुद्धा आला होता. प्रत्येक चेंडूवर काही ना काहीतरी घडलेलं आहे. एक विकेट सुद्धा बाद इथे करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं मोहित घरतला. शेवटचा चेंडू या षटकातील फेकला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव थेर येत आहेत. वैभव बॅकफुटला गेले, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट स्टिअर केलेले आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. ओ माय गॉड, काय झालंय? इकडे बॅकअप मिळाला होता आणि त्या बॅकअपच्या वतीनेही खरं तर हा चेंडू अडला नाही. इतका वेगवान थ्रो तिकडे मला असं वाटतं पंकज उपस्थित होते, त्यांच्या वतीने दिला गेला आणि याचबरोबर इथे धाबा बनलेले आपण पाहिल्या त्या म्हणजे 2 आणि पहिलं षटक संपतंय ज्यामध्ये 36 धावांचा पाठलाग करत असताना चांगलं प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे. फलंदाजी करणाऱ्या श्री 11 चांदे कर्जत संघाने त्यांच्या वतीने धावपलकर 14 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. बाद होणारा फलंदाज सुद्धा आपण बघितला. झेलबाद झाले होते मंगेश कोलंबे. मंगेशच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता. बघा, चौकाराने ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता एखाद्या इनिंगची, त्यावेळेस ती इनिंग तुम्हाला कन्सॉलिडेट करता आली पाहिजे. ती इनिंग तुम्हाला मोठी बनवता आली पाहिजे आणि त्यामध्ये अपयश निश्चितच आलं होतं मंगेश कोलंबेला. परंतु सांघिक जर संघाच्या कामगिरीचा विचार केला तर ज्या पद्धतीची गोलंदाजी फर्स्ट सेशनमध्ये त्यांच्या गोलंदाजीने केलेली आहे, त्याचमुळे आता दुसऱ्या डावामध्ये त्यांना धावफलक जर पाहिलं तर ते फक्त 36 पर्यंत घेऊन जायचंय. निर्धारित 5 षटकांचा सामना. अलीकडचं क्रिकेट जर आपण बघितलं ते बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट म्हटलं जातं, जिथे फलंदाज अलीकडचं क्रिकेट डॉमिनेट करताना पाहायला मिळतात. परंतु या अगोदरच्या डावामध्ये गोलंदाजांनी डॉमिनेट केलं आणि त्याचमुळे आता सुदिंग कंडिशन्समध्ये आहेत, कम्फर्टेबल झोनमध्ये संघ आपल्याला श्री 11 चांदे कर्जत पाहायला मिळतो. दुसरं षटक आहे की जे हाताळण्याची जबाबदारी यावेळेस गोलंदाज पंकजवर दिली जाते. पंकज मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पाचारित केले जातात. कारिवली संघाचा जर इतिहास आपण बघितला तर गेली 5-6 वर्षांमध्ये कारिवली संघाच्या वतीने अत्यंत धारदार गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. 24 चेंडूंचा खेळ यशस्वी आहे. 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला फलंदाजांचा विचार केला तर राज गोरे की जे सलामीसाठी दाखल झाले, त्याचबरोबर वैभव थेर सुद्धा एक मोठं नाव आहे कर्जत टेनिस क्रिकेट विश्वातील. आपल्या नावाप्रमाणे वैभव दाखवावं लागेल फलंदाजीतील फलंदाज वैभवला.
यावेळेस इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडूपर्यंत पोहोचतील का? तिकडे चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेले आहेत. हा झेल त्यांना टिपता आला नाही. धावबाद करण्याची संधी. 2 धावा पाहता इकडे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत फलंदाजांच्या वतीने. मला असं वाटतं क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर विशाल तिकडे असावेत आणि ही विशालकडे जो ॲथलेटिसिझम आहे, तो आश्चर्यचकित करणार आहे. परंतु इथे तो त्याला दाखवता आला नाही. क्रिकेटने या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत. क्रिकेट तुम्हाला बरे दिवस दाखवतो. क्रिकेट तुम्हाला वाईट दिवस सुद्धा दाखवत असतं. 16 runs on the board. This is the second over being bowled by bowler Pankaj Matre. This time defensive approach by batter. Just steers it. One single available taken by both batsmen, Vaibhav and Raj. One single will be added on the scorecard. 17 runs on the board with the loss of 1 wicket. While chasing the target of 36 runs, what a great bowling performance by team Sandai Karjat in first session. All bowlers have done remarkable job for their team, especially Rutik, who has bowled great overs. पायांमध्ये चेंडू ठेवलाय. पंचांकडे दाद मागतायत. पंचांचं बोट आभाळाकडे. याचाच अर्थ फलंदाज वैभव थेर खेळाडू कक्षाकडे. दुसरा हादरा श्री 11 सादय कर्जतला. अत्यंत चांगला डिसिजन इथे पंचांच्या वतीने दिला गेलेला आहे. तिन्ही यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा होता. चेंडू यॉर्कर लेनचा सरळ जाऊन पायांवर आदळला. कोणतीही साशंकता मनामध्ये नाही इथे पंचांच्या आणि त्याचमुळे पंचांचं बोट लगेच क्विकली आभाळाकडे गेले. वैभवला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागत आहे. राज गोरे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 5 चेंडूंचा सामना केलाय. 10 धावा त्याने धावपलकर जोडलेले आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण बघतो 2 गडी आतापर्यंत बाद आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पंकजच्या वतीने फेकलं जात आहे. काहीच आहे 2 गडी बाद आहेत. पंकज मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नितेश भोईर दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. इथे आपण बघतो सगळ्यात जास्त गर्दी ज्या स्टँडमध्ये त्या स्टँडला नाव कोणतंही नाही, परंतु तिथे फार मोठं अर्थकारण दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. आमचे साहिल यांनी माझ्याबरोबर चर्चा केली आल्या तर की त्या विभागामध्ये खूप जास्त लोक दिसतात. रेड झोन एरिया आहे ती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 2 गडी बाद आहेत. पंकज पुन्हा एकदा वळतील. तो झोन आहे म्हणून इतकी मोठी स्पर्धा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तिथे जास्तीत जास्त प्रेक्षक असतात. यावेळी चेंडू अत्यंत चांगला आहे. वेगवान चेंडू गोलंदाज पंकज म्हात्रेचा समोर ठेवला होता. अत्यंत क्विकली रॅपिडली goes to the wicket keeper. Rest of the work has been done by wicket keeper. This is the dot delivery. अत्यंत चांगला चेंडू हाताळतोय. अँगल इन करणारा चेंडू आहे. बॅकफुटला जात असताना खरं तर या पद्धतीने या चेंडूचा सामना करणं खूप कठीण बनत असतं फलंदाजाला. 17 धावा धावपलकडे 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघतो. आणखी एक चांगला चेंडू. इथे 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 काय घडलेलं आहे पाहायचंय. लेग बिफोरचा शाऊट तर झालाय. पंच डिनाय करतायत. पंचांचं मत आहे की इथे चेंडूफळीचा हलकासा संपर्क आलेला आहे. त्याचमुळे फलंदाज बाल बचावले असं म्हणायला हरकत नाही. जीवघेणी गोलंदाजी, तीक्ष्ण मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पंकजचा आपल्याला पाहायला मिळतो. या पद्धतीचं झुंजार क्रिकेट गेली अनेक वर्ष तर कारिवलीने खेळलेलं आहे आणि तीच त्यांची परंपरा पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतायत. पंचांनी सहमती दिली नाही इथे या अपीलला. पंचांना तितका फील वाटला नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चेंडूपैचा संपर्क आलेला आहे. अशा पद्धतीने पंचांचं मत आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू आहे पंकजच्या या षटकातील. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. चेंडूला आपटलाय. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित टिपताय झेल. याचबरोबर आणखी एक मोहरा इथे गारद करण्यामध्ये यश मिळत आहे. गोलंदाज पंकजने या षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या. त्याचमुळे 2 षटकं संपतायत. 17 धावा धावपलकर जोडलेले आहेत चांदई कर्जतने आणि त्याने 3 गडी गमावलेले आहेत. यशच्या वतीने इथे झेल टिपल्या गेलेला खरं तर आपण बघितला आणि फलंदाज बाद झाले. 2 षटकं संपले. 18 चेंडू आणि 19 धावा अशा पद्धतीचं समीकरण खरं तर आपण बघू शकू. क्रिकेटमध्ये तुम्ही किती धावा बनवल्या म्हणजे तुम्हाला विजयाची शाश्वती मिळेल अशा कोणत्याही धावा नाही किंवा असा कोणताही आकडा नाही. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया आणि त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका या 2 संघांमध्ये दरम्यान झालेला
एकदिवसीय सामना आपण अनुभवला होता, की जिकडे तब्बल 436 धावा बनवल्या होत्या ऑस्ट्रेलिया संघाने आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना दक्षिण आफ्रिकेने तो रनचेस केला होता 50 ओव्हरच्या सामन्यामध्ये. फक्त 3 तासापुरता ऑस्ट्रेलियाचा 436 धावांचा विक्रम तिथे फक्त नोंदवला गेला. 3 तासानंतर तोही विक्रम मोडला होता. त्याचमुळे तुम्ही किती धावा बनवल्या, खूप धावा बनवल्या म्हणजे तुम्ही विजेते होणार आहेत असं कधीही शक्य नसतं. कारण क्रिकेटमध्ये 2 डाव असतात. एकदा तुम्हाला गोलंदाजीची संधी मिळते, एकदा तुम्हाला फलंदाजीची संधी मिळते. पाहायचंय फलंदाजीमध्ये तुणूक दाखवता आली नाही कारिवलीच्या फलंदाजांना, परंतु गोलंदाजीमध्ये ते त्यांना करता येईल का? हा फार मोठा प्रश्न आहे. ज्यांनी गोलंदाजी अत्यंत चांगली केलेली आहे, त्या गोलंदाजांना किंवा त्या संघाला आता फलंदाजीची संधी मिळालेली आहे. तिथे धीरोदात्त पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. कारण रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर फार मोठा रिक्वायर्ड रन रेट नाही. 6.33 चा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि करंट रन रेटचा विचार केला तर आपण 2 षटकांमध्ये 7 झालेले आहेत म्हणजे 8.50 चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं षटक प्रतीकच्या वतीने हाताळला जाईल. प्रतीकचा विचार केला तर पुस्तकी फटके खेळणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. विशेषत्वाने मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये या फलंदाजाची पाहणं म्हणजे फार मोठी पर्वणी फलंदाजी पाहणं फार मोठी पर्वणी असते. परंतु या डावामध्ये त्याला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने फेकला गेलेला. क्षेत्ररक्षक तिकडे डीपमध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवतायत. एक धाव फक्त आणि फक्त मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाजाला. राज चांगली जबाबदारी राजने स्वीकारलेली आहे. कारण राज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. राजच्या वतीने आतापर्यंत 1 चौकार आणि 2 दुहेरी धावा, 3 एकेरी धावा आपण बघतो. त्याचमुळे सिच्युएशनची असेसमेंट राजने इथे योग्य केलेली आहे, असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेट म्हटलं की इथे फक्त शरीराने खेळलं जातं असं नाही. तुम्हाला बुद्धीचा प्रचंड वापर करावा लागतो क्रिकेट खेळताना. तुमची असेसमेंट कशी आहे क्रिकेटविषयी, ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. रक्षात्मक पवित्रा फलंदाज इथे घेत आहेत किंबहुना गोलंदाजाने तो घ्यायला फलंदाजाला भाग पाडलेला आहे. कारिवली संघ म्हटला की समर्थकांचा, चाहत्यांचा फार मोठा फौजफाटा त्यांच्याबरोबर असतो. असा संघ कारिवली भिवंडी तालुक्याचा विचार केला तर आणखी काही संघांची नावं आपण घेऊ शकतो. विशेषत्वाने साई स्पोर्ट्स कारबाव या संघाचं आपल्याला नाव घ्यायला लागेल, की त्यांच्या बरोबरही अनेक समर्थक असतात. हायवे दिवे हे सुद्धा एक असं नाव आहे. परंतु आजचा प्रवास हायवे दिवे संघाचा तितका चांगला राहिला नव्हता. पहिल्याच फेरीतील सामन्यामध्ये ते पराभूत झालेले आहेत. 18 रन्स ऑन द बोर्ड. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत. व्हर्टिकल ब्लेड शॉट इथे फलंदाजाच्या वतीने आपण पाहतो. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे निश्चितच केला जात नाही. बॅकअप मिळालं इकडे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तिकडे उपस्थित होते विशाल. विशालच्या वतीने बॅकअप आलं आणि एक धाव इकडे पूर्ण झाली. एकूण धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 19 वर. 3 गडी बाद आहेत. हे बघा 10 क्रिकचं थेट प्रक्षेपण जिकडे क्लोज अँगल्स आपल्याला पाहायला मिळतात. क्लोज व्ह्यूज पाहायला मिळतात. अनेक खेळाडूंचे एक्सप्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही खरं तर किमया साधलेली आहे टेनक्रिकने. कालच्या रजनीमध्ये आपण ती चर्चा छेडली होती. या स्पर्धेपासूनच त्यांच्या लाईव्ह स्ट्रीमिंगला सुरुवात झाली होती. या बेसचा फटका अत्यंत चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? हो पोहोचलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट, क्वालिटेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. कारण एका बाजूने फक्त 36 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि गोलंदाजी चांगली करतायत. आतापर्यंत तर आपण बघितलं फलंदाजांना फार मोठे फटके खेळण्याची मुभा दिली नाही. परंतु फलंदाजांचंही कौतुक करावं लागेल. ते सुद्धा एक टार्गेट सेट केले त्यांनी आणि त्या टार्गेटनुसार ते पुढे चाललेले आहेत. अति आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जात नाही. यावेळेस इथे आपण बघतो फुलटॉस चेंडू टाकला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडू अडवलाय. त्यानंतर इथे फेकी केली जाईल. याच दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावा जर अशा फलंदाज पूर्ण करत राहिले, तर हा सामना कारिवली संघापासून दूर जाऊ शकतो. अशा पद्धतीचे सामने जर गोलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायचे असतील, तर तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलमध्ये फलंदाजांना बाद करायचं असतं. फलंदाज खेळपट्टीवर तग धरून उभे राहिले, की या पद्धतीच्या धावा बनत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते या पद्धतीच्या इक्वेशनची, 1-2 मोठे फटके आले, की या इक्वेशनमध्ये भरलेली हवा बरीचशी कमी होते. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायचंय आता हलकीशी अपील पंचांकडे रेज केली गेलेली आहे. पाहायचं क्षेत्ररक्षक समोर आले, चेंडू अडवला आणि त्यानंतर फेकी होत असलेली आपण बघतो. चांगला फटका होता. तिथे आपण बघितलं चेंडू डिव्हिएट झाला. डिव्हिएशन त्याला मिळालं. कारण चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला होता. यष्ट्यांच्या बाजूने जर चेंडू निघाला असता तर कदाचित चौकार सुद्धा मिळाला असता.
3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आपण बघतो. 3 षटकांच्या अंती धावपलकर धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत 23 अर्थात 23 हे आमचे प्रेक्षक इथे दाखवले जातात. त्याचबरोबर गोठेकर ब संघाचा अ, ब संघाचे अनेक खेळाडू आपण इथे बघत आहोत. त्यांचे समर्थकही आपल्याला खरं पाहायला मिळतात. तिथेच मधुकरप्पा घुडे अ, यांचा बॅनर तिकडे आहे. आजच्या रजनीमध्ये मधुकरप्पा घुडे यांच्या वतीने ₹1000 कॅश प्राइज समालोचक पक्षाला दिलं गेलं. पुन्हा एकदा त्यांचे आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. 12 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं खरं तर आपण बघू शकू. पाहायचंय चौथं षटक घेऊन गोलंदाज पंकज म्हात्रे त्यात सेकंड स्पेलमध्ये पंकजला आणलेलं आहे. याचं कारण पहिल्या स्पेलमध्ये पंकजने गोलंदाजी चांगली केली होती. त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी करावी लागेल. या पद्धतीच्या टार्गेटवर लढाई देणं यासाठी तुमच्याकडे फार मोठी जिद्द हवी असते. फार मोठं काळीज हवं असतं आणि ते आतापर्यंत तर दाखवलेलं आहे. परंतु इथून पुढे गोलंदाजी कशी असेल यावरून या सामन्याचा निकाल स्पष्ट होईल. फलंदाजी करत असताना फलंदाज आपण बघितलं की सनी मसने आणि त्याच्या साथीने राज गोरे उपस्थित आहेत. राज गोरे सलामीवीर आहेत. त्याकडून अधिकच्या अपेक्षा असतील इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला. अधिकचा वेळ खर्च करू नये. पंकज लगेचच तयार असतील. समोर ठेवलंय पंकजने. इथे आपण बघतो बॅकअप मिळतं. एक धाव तर दरम्यान मिळेल. बघा इथे हे षटक जर एखाद्या मोठ्या फटक्याविना असंच व्यतीत झालं चांदई संघासाठी तर त्यांच्या समोर अडचणी येतील. कारण लो स्कोरिंगचे 11 चेंडू 12 धावा त्या विषयावर आपण चर्चा अशी सुरू ठेवू. डावखुरी आताच्या फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. 11 चेंडू 12 धावा. पंकजचा पायांमधला चेंडू तिथूनच लॉफ्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत परंतु त्यांना हलण्याचीही संधी दिली गेली नाही फलंदाजाच्या वतीने. काय क्लासिकल फटका खेळलाय. गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केला. त्याचबरोबर बॉटम एंडचा चांगला वापर करतोय फलंदाज. अगोदर उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाला होता. त्यानंतर फ्री स्टान्स ॲक्वायर करत असताना क्रॉस बॅटेड फटका आणि तोही इतका क्लीनली खेळलेला आहे. या फलंदाजाकडे चांगल्या फलंदाजाची क्षमता असेल निश्चितच. त्यामध्ये तीळमात्र शंका नाही. या गोष्टीचा आपण उल्लेख केला होता. एखादा मोठा फटका जर खेळता आला नाही फलंदाजाला तर चांदई संघ अडचणीत येऊ शकतो. परंतु त्याचं उत्तर योग्य रीतीने दिलेलं आहे. फलंदाज राज गोरेने. राज गोरे चांगले खेळलेले आहेत. 9 चेंडूंमध्ये 18 धावांचं त्यांचं योगदान. 200च्या स्ट्राईक रेटने ते खेळत आहेत. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू लगेचच रिप्लाय मिळतो. कारण समोर पंकज म्हात्रे आहेत. पंकज म्हात्रे म्हणजे अत्यंत झुंजार खेळाडू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानणं या पद्धतीचं क्रिकेट गेली अनेक वर्षापासून तो खेळतोय. त्यामुळे लगेचच त्याने चांगला रिप्लाय तिकडे दिला. ते किती शांत ठेवू शकतो फलंदाजांना पंकज म्हात्रे. स्टार्टिंग एंडला राज की जो चांगला खेळलाय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू फेकलेला आहे. टाकलेल्या उजवेष्टीच्या बाहेरचा. त्यावर ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका आपण बघितला. क्षेत्ररक्षकाची मेहनत चांगली राहिली. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च झालेल्या आहेत. एकूण धावा बनवायच्या 36. अजून 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 चेंडूंमध्ये 2 धावा किंवा 2 चेंडूंमध्ये 1 धाव अशा पद्धतीने जर धावा खर्च झाल्या गोलंदाजाच्या वतीने तर शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाऊ शकतो. एखादा मोठा फटका आला तर मग सामना निश्चित विजयाकडे घेऊन जाईल. तो म्हणजेच चांदाई संघाला. एकच धाव इकडे मिळते. आडव्या बॅटने स्टॉकस्लिपचा फटका खेळला होता फलंदाजाने. क्षेत्ररक्षक पप्या खारीक तिकडे उपस्थित होते. पाहायचंय एक चेंडू शेष आहे या षटकातील. डॉट पर्सेंटेज हवं तितकं वाढवता आलं नाही आणि त्याचं महत्वाचं कारण असं आहे की जर फलंदाज आक्रमक मूडमध्ये नसतील म्हणजे अग्रेसिव्ह मूडमध्ये नसतील तर मग गोलंदाजांच्या मेरिटवर ते खेळतात. त्याचबरोबर बॉलच्या मेरिटवर खेळतात. अनावश्यक मोठे फटके ते टाळतात. त्याचबरोबर फटका खेळत असताना चेंडूची अचूक निवड करण्याचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे असतं. म्हणजे तितका वेळ असतो. कारण परिस्थिती तशी असते. लो स्कोरिंग सामना ते चेस करत असतात. लो टोटल ते चेस करत असतात. 7 चेंडू 5 धावा हा चेंडू महत्वाचा आहे.
आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग करत असताना कारिवली संघाचे खेळाडू आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर उजव्या हाताचे सनी स्ट्रायकिंग एंडला आहेत. सनी मसनेचा हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पप्प्या चेंडूखाली येतोय. टिपला गेलेला आहे झेल आणि लो स्कोरिंगवर इथे चांगली आतापर्यंत झुंज देण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते म्हणजेच कारिवली संघाला. कारण निर्धारित 5 षटकांमध्ये 36 बनवायच्या होत्या आणि तिथून पुढे इक्वेशनचा जर विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 5 धावा अशा पद्धतीचं इक्वेशन यानंतर उरतंय. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी चांदई या संघासमोर. काय सामना आपण बघतो. क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये तुम्हाला झुंजार वृत्तीने खेळावं लागतं. ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कोणत्या ॲटिट्यूडने खेळता, पॉझिटिव्हिटीने खेळता की निगेटिव्हिटीने खेळता. मला असं वाटतं कारिवलीच्या ऐवजी दुसरा कोणता जर संघ असता तर फार लवकर त्याने कदाचित तिकडे हार मांडली असती आणि विशेषत्वाने जेव्हा पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या होत्या. एकूण बनवायच्या होत्या धावा 36 आणि त्यातील 14 पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या. कारिवलीच्या ऐवजी पुन्हा-पुन्हा तोच उल्लेख करू, की दुसरा कोणता संघ असता तर त्याने तिकडून बॅकआउट घेतला असता. म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज बदलली असती, त्यांच्या काखा उतरल्या असत्या, त्यांची कॉन्फिडन्स लेव्हल कमी झाली असती. परंतु या सगळ्या परिस्थितीमधून घडलेले संघ आहेत आणि अशा अनेक संघांमध्ये कारिवली संघाचं नाव येतं. त्याचमुळे बघा त्यांनी इथे फाईट दिलेली आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी महेश पाटील अर्थात महेश भोलाचं इथे महेश भोले येत आहेत. शेवटचं षटक घेऊन महेश भोलाचं नियोजन केलं गेलेलं आहे. 6 चेंडूंमध्ये 5 धाबा महेशला इथे डिपेंड करायचं आहे. काय घडेल या सामन्यामध्ये? सुरुवातीचे 2-3 चेंडू जर फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये यश आलं, तर मात्र हे जे प्रेक्षक व्यवस्थितरित्या खाली बसलेले आहेत, त्यांना उठावं लागेल. त्यांना त्यांचे सीट्स चेंज करावे लागतील, पोझिशन्स चेंज कराव्या लागतील. 6 चेंडू आणि 5 धाबा असं समीकरण. महेश भोला इथे हे षटक कशा पद्धतीने हाताळतील यावरून या सामन्याचा निकाल आहे. मैदानाच्या आतमध्ये राज गोरे, खरं तर राज कारखानीचे नाव येत होतं. राज गोरे खेळत आहेत. राज गोरे चांगले खेळलेले आहेत. पाहायचंय 6 मध्ये 5. महेश बोला दीर्घ श्वास घेतायत. पुन्हा-पुन्हा निश्चितच ते विचार करतायत आणि त्यानंतर त्यांच्या वतीने गोलंदाजी करण्याचा निर्धार होतोय. नवीन सुरुवात म्हणजे नवीन उमेद, नवीन आशा, नवीन अपेक्षा. स्ट्रायकिंगला बॅटर राज गोरे अत्यंत चांगले फलंदाज आहेत. त्याने आतापर्यंत आपण बघितलं तर 3 चौकार दाखवलेले आहेत. राजसाठीचा चेंडू अपड्राईव्हचा क्रॅकिंग फटका. पप्प्या खाली चेंडूखाली येत आहे. चेंडू अडवला त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला थ्रो. एक धाव आलेली आहे. बघा मी उल्लेख केला होता. सुरुवातीचे 3 चेंडू जर फलंदाजानं शांत ठेवलं गोलंदाजाने, तर या सामन्यामध्ये कोणताही रिझल्ट येऊ शकतो. या अगोदरच्या षटकाला म्हणजे 4थ्या षटकाला जिथे सुरुवात मिळत होती, त्यावेळेस मी एक अल्टिमेटम चांदे संघांसाठी दिला होता, की जर या षटकामध्ये मोठे फटके आले नाही, तर हा रनचेस कदाचित त्यांच्यासाठी कठीण ठरू शकतो. ज्या पद्धतीची धारदार गोलंदाजी कारिवली संघाकडे आहे. बघा छोटे टोटल यासाठीच घातक असतात. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फलंदाज जरी गेला, तरी तो डिफेन्सिव्ह विचार करत असतो आणि तुम्ही एकदा एका शेलमध्ये आले, म्हणजे एका कवचामध्ये आले, की मग जे खराब चेंडू तुमच्या समोर येतात, त्यांना सुद्धा तुम्ही डिफेन्सिव्ह ऑपरेशन खेळता आणि मग तुमच्या धावा वाढत नाहीत, जास्त धावा बनत नाहीत. हे असं अनेकदा घडलेलं आपण पाहिलेलं आहे. 5 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज महेश पाटील अर्थात भोला गोलंदाजीच्या मार्गावर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर इथे आपण बघू शकू ऋतिक कोळंबे. ऋतिकसाठीचा चेंडू फटका अत्यंत चांगले क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. याच दरम्यान एक धाव इथे पूर्ण करण्यामध्ये यश मिळतं या दोन्ही फलंदाजांना. बघा आतापर्यंत एकेरी धावा आलेल्या आहेत. सामना डीप चाललेला आहे. या सामन्यामध्ये प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला येत चाललेली आहे. रोमांच या सामन्यामध्ये इथे निर्माण होत चाललेला आहे. ज्या पद्धतीची झुंज आतापर्यंत कारिवनीने दिलेली आहे त्यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये चांदईने केलेली आहे त्यांचंही त्यासाठी कौतुक करावं लागेल. उर्वरित चेंडू 4-3 धावांची गरज. फुललेंचा चेंडू समोरच्या दिशेने खेळताय. डायरेक्ट हिट इथे जर आली असती तर फलंदाज कदाचित बाद झाले असते. यावेळेस डायरेक्ट हिट आलेली आहे. परंतु फलंदाज इथे पोहोचलेले आहेत. आणखी एकदा थ्रो केला जातो आणि खळबळजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पाहायचं आहे निर्णय मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट देण्याचा योग्य आहे की अयोग्य, कारण तशीही एकच धाव तिकडे पूर्ण झाली असती.
आणि 1 धाव म्हणजे पुढे इन फ्युचर 3 चेंडू तुमच्याकडे असले असते. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कधीही थारा नसतो. पाहायचंय आता इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. हे बघा कारेलवी टीमचे सगळे सदस्य एकमेकांच्या जवळ इथे येत आहेत. 3 चेंडूचा काही शेष आहे. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी चांदई संघाला. 3 मध्ये 1 बनवणं आता सामन्यावर पकड निर्माण झालेली आहे ती म्हणजे श्री 11 चांदई कर्जतची. पाहिजे 3 चेंडू 1 धाव असं समीकरण. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होईल यामध्ये तीळमात्र शंका नाही. कौतुक करावं लागेल इथे दोन्ही संघांचं कारण दोन्ही संघाने चांगलं क्रिकेट इथे खेळलेलं आहे. दोन्ही संघाने चुरशीचा सामना प्रेक्षकांसाठी इथे प्रस्तुत केलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, इथे बघा हा थ्रो फेकला गेला महेशच्या वतीने. कंट्रोल नव्हता त्या थ्रोमध्ये आणि त्याचमुळे आपण बघितलं, की चेंडू मागे आला होता. त्यानंतर डायरेक्ट हिट आलेली आपण पाहिली, की जी अनावश्यक होती, गरजेची नव्हती. कारण आपण बघितलं नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पोहोचले होते. त्यानंतर विशालने तिकडे यष्टी उखाडलेली आपण बघितली. 3 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण. पाहायचे 3 मध्ये 1 धाव रोखली जाईल का? चांदई संघाच्या शेजारचा संघ आदिशक्ती कडावने एम.एस. झाईला 6 मध्ये 1 बनवून दिली नव्हती. यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. इथे कव्हरच्या डोक्यावरून खेळत आहेत. फार चांगला फटका फलंदाज खेळतोय आणि याचमुळे या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये कारिवली संघाला परास्त करत असताना दुसरी फेरी गाठलेली आहे. श्री 11 चांदई कर्जतने जिंकलेल्या संघाचा मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला जय बजरंग कारिवली संघ. आपण या क्रीडा नगरीमध्ये वेळेच्या अगोदर उपस्थित राहिले. कारिवली संघाला ज्यांच्या वतीने स्पॉन्सर केलं गेलं ते कारिवली गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिनेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय साजनजी पाटील साहेब, साहिलजी पाटील साहेब, त्याचबरोबर इतर सगळे त्यांचे चाहते, त्याचबरोबर सपोर्टर्स यांचं आयोजकांच्या वतीने या अगोदर आम्ही निश्चितच